केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नामदार नितीन गडकरी शुक्रवार अहिल्यानगर जिल्ह्यात आले आणि 326 कोटी रुपये किमतीचा नांदूर-शिंगोटे ते कोलार 160D राष्ट्रीय महामार्गाचे 47 किलोमीटर रस्ता सुधारण, जिल्ह्यातील विविध रस्त्यांचे 1380 कोटी रस्त्यांचा शुभारंभ करत सुरत व चेन्नई आंतरराष्ट्रीय दर्जाचा होणारा रस्त्यामुळे तुमचा जिल्हा औद्योगिक विकासाचा केंद्रबिंदू ठरणार असल्याने शेतकऱ्यांना जमिनी विकून नका, भविष्यात तुमचा फायदा होईल असा मार्मिक सल्ला देत बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्नेहसंबंधातून जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांनी सहकारच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक व आर्थिक, शैक्षणिक, सिंचन व शेतीच्या विकासातील कामाचे कौतुक केले. लोणी येथे झालेल्या देह वेचवकारणी पद्मविभूषण डॉ. बाळासाहेब विखे यांच्या दुसऱ्या आवृत्तीच्या आत्मचरित्र ग्रंथाचे प्रकाशन करताना नामदार नितीन गडकरी यांनी विखे परिवारांशी असणारे स्नेहसंबंधांसह सामाजिक सहकार, शैक्षणिक व राजकीय विषया दिलखुलास व्याख्याता म्हणून चर्चा करत अनेक जुन्या आठवणीला उजाळा दिला. राजकारणाविरहित चर्चा करताना नामदार नितीन गडकरी म्हणाले की शेतकऱ्यांसह सर्वसामान्य माणसाच्या बारीक-सारीक अडचणी ओळखून व या दुष्काळी जिल्ह्यात सहकाराशी डॉ. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी चळवळ उभी करत शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करून दिले. सामाजिक काम करताना सामाजिक न्याय महत्त्वाचे असून समाजातील प्रत्येक घटकांना काय हवं ते बाळासाहेब विखे पाटील यांनी हेरले. शेती, पाणी, शिक्षण हा त्यांचा विभाज्य घटक बनला होता. त्यांनी त्यावर लक्ष केंद्रित करत आपले अमूल्य जीवन समाजाच्या कल्याणाकरिता समर्पित केले. हा त्यांना फार मोठा त्याग दिला. राधाकृष्ण विखे पाटील यांना उद्देशून नितीन गडकरी म्हणाले की आता तुमच्याकडे जलसंपदा विभाग आहे, त्यांचा पुरेपूर सिंचनासाठी वापर करा. आताच्या काळात पाणी हे फार मौल्य झाले असून पाण्याशिवाय काय, पाणी असेल तरच विकासाला चालना मिळेल. जिल्ह्यात होणाऱ्या रस्त्याकरिता लागणारे मुरुम घेण्यास परवानगी द्या, त्यावर टॅक्स घेऊ नका, त्या बदल्यात असंख्य तळे बनवून देतो. त्यामुळे तुमचा जिल्हा भविष्यात सिंचन व रस्त्याचे व्यापन गेल्याने विकासाला चालना मिळून औद्योगिक विकासाचाही केंद्रबिंदू ठरेल.